एक असे संत ज्यांनी मंदिरामध्ये बसून पूजा न करता हातामध्ये झाडू घेऊन साफसफाई केली. हो, यांचे नाव संत गाडगेबाबा आणि आज त्यांची जयंती. संत गाडगेबाबांचा जन्म हा 1876 साली विदर्भामध्ये झाला. संत गाडगेबाबांचा जन्म एका गरीब घरामध्ये झाला. वडील लहानपणीच वारले, मग मामांनी त्यांना सांभाळलं. ते शाळेमध्ये कधी गेले नाहीत, पण जीवन हीच त्यांची शाळा होती. ते संन्यासी होते, मात्र कुठे जंगलात राहत नव्हते. ते गावोगावी फिरायचे आणि प्रत्येक गावात गेल्यानंतर एकच काम करायचे, झाडू घ्यायचे आणि साफसफाई करायचे. कित्येक वेळेला असं करताना लोक त्यांना विचारत, बाबा तुम्ही असं का करता? त्यांनी दिलेलं उत्तर असं, स्वच्छता हीच खरी पूजा आहे. देव मंदिरामध्ये नाही, तर देव हा स्वच्छता, दया आणि माणुसकीमध्ये आहे. त्यांना बिलकुल न आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे दारू, अंधश्रद्धा, जातीभेद आणि आळस, आणि त्यांना आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे स्वच्छता, समानता आणि माणुसकी. त्यांनी कधीही स्वतःसाठी पैसे मागितले नाहीत, परंतु त्यांनी शाळा निर्माण करण्यासाठी आग्रह केला. गोरगरिबांच्या मुलांसाठी वसतिगृह काढले. आज महाराष्ट्रामध्ये कित्येक शाळा आणि वसतिगृह ही त्यांच्या कल्पनेतून उभा राहिलेली आहेत. त्यांची शैली ही अतिशय साधी आणि सोपी होती. फाटलेले शिवलेले कपडे, डोक्यावरती मडके आणि हातामध्ये झाडू. कारण त्यांना दाखवायचं होतं की संतपणा हा कपड्यांमध्ये नसतो, तर तो विचारांमध्ये असतो. गाडगेबाबांनी कोणता चमत्कार करून दाखवला नाही, परंतु त्यांनी माणसातला माणूस ओळखण्याचा चमत्कार मात्र करून दाखवला. त्यांची एकच शिकवण होती की माणसांची सेवा करा. आजच्या काळात जिथे आपण आज सिव्हिक सेन्स असं म्हणतो, तिथेच 150-200 वर्षांपूर्वी गाडगेबाबांनी स्वच्छतेविषयी जनजागृती केली होती. आणि आता सुरू असणाऱ्या स्वच्छ भारत अभियान मोहिमेची सुरुवात सुद्धा गाडगेबाबांनी केली असं म्हणायला हरकत नाही. आजच्या काळात सुद्धा आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला, शिक्षणाला महत्त्व दिलं आणि माणसातल्या माणुसकीला महत्त्व दिलं, तर हीच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी आदरांजली आहे. अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सेव्ह करा आणि इतरांना सुद्धा पाठवा.